हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा चन्ना पण काढणं चालू आहे. चन्यामध्ये राई तिक्की म्हणतो आमच्या इकडे. हे पण मोठे मोठे झाडं झालेले आहेत बघा, बरेचसे आहेत. तिकडे ढग पण मारलेलं आहे. आता चन्ना काढणं झालं बरंचसं. आता 3-3:30 वाजत आहेत बघा मित्रांनो. आबाळ पण खूप भवायलंय. आता ढग तर मारून ठेवली. आता काय करावं, झाकून बी ठेवायचं जमना एवढ्याला. काय करावं, शेतकरी माणसानं अवघड आहे हो. शेतकरी माणसाचं खरंच तोंडाला आलेलं जाते काय किंवा तोंडाला आलेलं. आबाळ खूप भवायला बघा. सकाळपासून आबाळ आहे, त्याच्यामुळं सकाळी 6ला आलेलं आहो शेताकडं. आबाळ असल्यामुळं राहावं म्हणलं होतं. दीड 2 वाजता करायचा विचार होता, पण आता 3-3:30-4 वाजलेत बघा. तरी पण आबाळ असल्यामुळं काम चालूच आहे. ऊन जास्त नाही. हे पिक्की बघा भरपूर अशी, म्हणजे हिला काय टाकलं नाही आम्ही, हे आपोआपच निघाली. दरवर्षी निघते. याच्यातला काहीसा भाग गळून पडलेला असतो, तेच पुढच्या वर्षी निघते. जमा करून याला काय म्हणजे खर्च नाही बघा. 0 बजेट मधली तितकी होईल. फवारणीसोबत फवारणी झालेली आहे, पाण्यासोबत पाणी झालेलं आहे. याला स्पेशल काय पाणी पण दिलं नाही. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी मिरचीचा दांड काढला होता बघा. हे ते मिरची आहे. हे बघा तिक्की भरपूर. याला तवाच कापायचं आहे बघा मित्रांनो. तिक्की आता कापाव म्हणण्यामध्ये वेळ झाला तर राहूनच गेली बघा. तिक्की पण भरपूर वाळून गेली बघा मित्रांनो. कापाव म्हणण्यामध्ये शेतकऱ्याचं कसं राहते बघा, योग्य टायमाला काम केलं तर बरं राहते. जर अशी हायगाय केली, असं कापतोळ्या द्यायची, तिची गळून चालली बघा. हे बघा इकडे 2-3 आता राहिली तेवढी आपल्याला, गेली तेवढी पुढच्या वर्षी. काय करावं मग. कसा आहे आमचा हरभरा, कशी आहे तिक्की. हे तर काहीच नाही होत. तिक्की तिकडे ढग मारलेला आहे, दाखवतो थांबा तुम्हाला. तिला माल भरपूर लागला वाटायला. मग मित्रांनो, तुमच्या केली झाली का तिक्की कापणं चन्ना? याच्यात गेले की आज मी पॅन्ट एक फुल आणलो नाही बघा. हा पॅन्ट आणलो. याच्यात गेले की आग जर व्हायली. सकाळी पण भरपूर तिकी कापली. एवढा आग झाला की आगीला घरी जाऊन साबणीनं पाय धुवून नंतर हेच घालून आलो. नंतर मला राहू देवा एवढी उद्याला कापायची. आणि वाटलं उद्या आणि कुठं पायाची आग करून घ्या. उद्या आणि भरपूर चणा काढायचा राहील ना इकडं. उद्या आले की चण्याला भिजला येते. आमचे कोलमकर गाडी घेऊन गेले होते, यायला चाबी द्यायला. आता आमचा जायचा टाइम झाला. कस काय बरं झालं का? ओ हा टाकले तसे हो. उद्या काय करतो, तेवढा भाग आहे ते डायरेक्ट त्या तिकी पसरून जाऊ देतो. हा मग आता मी पाणी देतो. उद्या लाईट बी येते ना. उद्या जरा असं एरिया शिपून पाणी देतो. मग याने इथलं काढतात. काय मोटर बी जास्त चल ना आपली, 2-3 घंटे चलती. घेऊन जा. तुमच्यासाठी ठेवलेलं होय. नसतं आम्ही कापून फेकून देऊ लागल्या. काय काम आहे आम्हाला त्याचं आता. तुम्हीच येऊन घेऊन जा. तिकडे आले तर कसं तेवढं त्याची तुम्ही घेऊन टाका. तुम्हाला कडे पण झाला. तू काय करा आता चालू करा. आपलं हिऱ्याचं पोत भोकाड पडा येत म्हणालो तिळाला. कशी ते होते एखादं पाणी किडीला होते, ते किडीत असतात नाही. उपडाव की काय मग कसं करा. हे बघा, हे आमचे अनुभवी शेतकरी माणूस आहेत, राजू कोलमकर. हे आम्ही तीळ टाकला याच्यावरूनच समजा. यानं आम्हाला माहिती देतात वेळोवेळी आमच्यानं. आता ते दाट झाला, ते कसं काढायचं ते सांगत आहेत बघा आम्हाला. दाट झाला ते खाते का शेळीपाला? भाजी होते का त्याची? भाजी बनवता. आणि असं दाट राहिलेला जागी काय बाबा तीळ लागते. माझं बोंडे जरा कमी येतात. तशा जागी बोंडे नाही धरते. काय करू नको जरा दाटपात्र होते कमी जास्त. आणि आता हिऱ्याचं पोता आण, शिकून टाकून दुपार नंतर एक फवारणी कर.
फवारणीचं किती डब्याचं देईल औषध? त्याला लागेल बघ 2-3 पंप लागतील 3-4 पंप. छोट्या डबड्याचेच मारून टाकू. हो त्याला विचारा जरा अंतावणी. बघा मित्रांनो, तीळ कसा झाला बघा. मागचा पाणी देता वेळेस व्हिडिओ टाकला तर तेव्हापासून तिळाचा टाकलाच नाही. शॉर्ट व्हिडिओ पण टाकला नाही, लॉंग व्हिडिओ पण टाकला नाही. तर बघून घ्या. उद्याला पाणी द्यायचं आहे खत टाकू. उद्या शेपू की आहे की आणा लागते. गहू पांढरा पडायला लागेल. डुकरं मित्र का सत्वाले काय रोई मी आता झालो तिकडून ते पाहिजे लिंबा खाली ठेवलो भारा आणि इथली एवढी तिपकी कापून जावा म्हणलो आता घरात. पुन्हा कसं आलं पाणी येत नाही ना, चालू झालं का? हे बघा आता इकडे इकडे आग व्हायला सुरू झाली बघा. पॅन्ट फुल आणा लागत होता, बूट आणा लागत होता. ओ पॅन्ट फुल आणून बूट आणा लागत होता. उद्या काय तिकी आहे का? चला मित्रांनो, मग आता तिकी आता एवढी राहू देतो इकली. तिकडे ढगापाशी नेल्यावर दाखवतो तुम्हाला किती तिकी कापली ते. तिकडे दाखवतो आता. थांबा जरा, पायाची आग व्हायली, जीव लागणार आलाय. खूप आग व्हायली बघा. रक्त 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 झाली तर. चला आता तिकी घेऊन जाऊ, त्याच्यावर काहीतरी झाकाव. त्याच्यावर वजन काय ठेवावं? कशावर टिक्कीवर. आणा त्याला तुला ठेवून देतो की 2 गोटे घे. हे पायपट ठेवा म्हणालो याच्या छड्या. हो जमते ते जमते. आणि एक बंडाटी. काय व्हायला पायपाला? लक्षात आपले पाईप घेऊन घेतले 2. आपले लय हलकी हात. हे बघा यूट्यूब फॅमिली, तुम्हाला सांगितलं होतं तिकडं तिकी कापते वेळेस पायाची आग होऊ लागली म्हणून ते स्टॉप केला. सकाळपासून चन्ना काढण्याच्या अगोदर आधी घेतलं थोडं, नंतर थोडं हिरीपाशी जाऊन हातपाय धुतले, थोडं जेवण फिवण करून मग पुन्हा आणि तितकं काढलं बघा चन्ना. आणि सकाळपासून एवढी तिकी कापली बघा मित्रांनो. तिकी बघा, तिकी दाखवा कॅमेरामॅन. एवढी तिकी या चण्यामधली कापणं म्हणजे सोपं नाही हो खरंच. पाय असे रगत रगत झाल्यासारखं व्हायला बघा. दुर्दैवानं म्हणा की सुदैवानं म्हणा, आज मी लांब पॅन्ट आणला नाही, हाफ चड्डी घालून आलो. एवढी आग व्हायली आणि अशी तिकी पण वाळून गेली की नाही ते बघा, सगळी गळायली. एवढी तिकी कापली बघा सकाळपासून. आणि सन्ना पण काढला. आता उद्या काय तिकी कापायचं नाही आहे त्या कोणत्यामध्ये, ते नंतर बघता येते. कसा वाटला मित्रांनो माझा व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर. माझे लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात. प्रत्येक व्हिडिओ कसा वाटला त्याच्या कमेंटमध्ये सांगत चला. चला ठेवतो मग, बाय.